नमस्कार मंडळी. आज आपण भेट देणार आहोत अशा एका ठिकाणी जेथे एक नदी आपल्या पात्रात एक दोन नव्हे तर चक्क 1000 शिवलिंगांना जलाभिषेक घालत असते. ते अद्भुत ठिकाण म्हणजे सहस्त्रलिंग. चला तर मग या व्हिडिओच्या माध्यमातून आपण अधिक माहिती घेऊ. सहस्त्रलिंगला पोहोचणे अगदी सोपे आहे. कोल्हापूर बेळगावकडून कित्तूर व नंतर अल्नावर यल्लापूरकडून दांडेलीच्या जंगलातून प्रवास करत सिरसीकडे जावे लागते. हे ठिकाण सिरसीपासून फक्त 17 किलोमीटर तर बेळगावहून 170 किलोमीटर अंतरावर आहे. सुमारे 4-4.5 तासांचा प्रवास केल्यानंतर आता आम्ही आमच्या नियोजित स्थळी म्हणजे सहस्त्रलिंगला पोहोचलो. शारमला नदीच्या काठावर गाडी पार्किंगसाठी उत्तम सोय आहे. येथे पायऱ्या उतरून जसजसे आपण नदीकडे जातो तसतसे नदीतील रहस्य आता आपल्या नजरेस पडू लागते. आपण नदीपात्रात उतरतो आणि पाहतो तर काय, खडकांवर सर्वत्र शिवलिंग कोरलेले आहेत. येथे एक दोन नव्हे तर आता शेकडो शिवलिंगे आपल्या नजरेस पडायला सुरुवात होतात. तसेच प्रत्येक शिवलिंगासमोर नंदीची आकृती किंवा प्रतिमा कोरलेली आहे. नदीपात्रातील हे शिवलिंग पाहिल्यानंतर या ठिकाणाला सहस्त्रलिंग का म्हणतात असा जर प्रश्न पडला असेल तर उत्तर अगदी सोपे झाले होते. कारण या नदीपात्रात सुमारे 1000 शिवलिंग कोरले होते व सहस्त्र म्हणजे 1000 म्हणूनच याला सहस्त्रलिंग असे नाव पडले. या ठिकाणाचे आणखी एक आकर्षण म्हणजे येथील नदीपात्रात महाकाय खडकावर कोरलेला हा नंदी. साधारण ते 5 ते 6 फूट लांब व 4 ते 5 फूट उंच अशी ही मूर्ती सुंदररित्या कोरली आहे. नंदीच्या गळ्यातील आभूषणेसुद्धा अगदी हुबेहूब कोरली आहेत. त्या नंदीच्या समोरच एक मोठ्या खडकावर शिवलिंगाची पूजा करणारी व्यक्ती व वरील बाजूस शिवलिंग व नंदी कोरला आहे. पण इतके हे शिवलिंग व नंदी कोणी व का कोरले असतील बरे? तर चला या ठिकाणाचा थोडासा इतिहास जाणून घेऊ. इतिहासकारांच्या मते ही शिवलिंगे 17व्या शतकातील सिरसीचे राजे सदाशिवराव यांच्या काळात कोरली होती. हे राजे भगवान शंकराचे निस्सीम भक्त होते, पण त्यांना मूलबाळ नव्हते. संतान प्राप्तीसाठी त्यांनी शारमला नदीच्या खडकात 1000 शिवलिंगे कोरली अशी आख्यायिका सांगितली जाते. उन्हाळ्यात नदीतील पाणी ओसरल्यावर पात्रातील काळ्या खडकांवर कारागिरांनी थेट शिवलिंग व नंदी कोरले. प्रत्येक दगडावर एक शिवलिंग व समोर नंदी अशी रचना आहे. हा प्राचीन भारतीय शिल्पकलेचा उत्तम नमुना आहे. नदीच्या नैसर्गिक प्रवाहात महादेवाची स्थापना करण्याची कल्पनाही अद्भुत आहे. येथील प्रत्येक शिवलिंग हे वेगवेगळे आहेत. महाशिवरात्रीला येथे मोठी यात्रा भरते. येथे भेट देण्याचा सर्वोत्तम कालावधी म्हणजे फेब्रुवारी ते मे आहे. येथील खडकांवर कधी 1 तर कधी 2 किंवा त्यापेक्षाही अधिक शिवलिंगे कोरलेली दिसतात. सहस्त्रलिंग हे वन डे ट्रिपसाठी एक उत्तम ठिकाण आहे. सहस्त्रलिंगचा नदी परिसर पाहिल्यानंतर आपण दांडेलीतील जंगल सफारीसुद्धा करण्यासाठी जाऊ शकतो. नदीपात्रातील पाण्यामुळे तसेच इतर कारणांमुळे येथील काही शिवलिंग भग्न पावलेले दिसतात, पण त्याच्यावर केलेले कोरीवकाम अगदी उठावदार आहे.
आपण एक जबाबदार पर्यटक म्हणून ह्या ऐतिहासिक ठेव्याचे जतन करणे हे आपले आता कर्तव्य आहे. पर्यटकांना व स्थानिक रहिवाशांना नदीच्या दुसऱ्या टोकावर जाण्यासाठी एक हँगिंग ब्रिज म्हणजे झुलता पूल बांधला आहे. हा पूल पाहण्यासाठी अतिशय सुंदर आहे. या पुलावरून नदीतील शिवलिंगे व परिसर पाहता येतो. सहस्त्रलिंगवरील हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून जरूर कळवा. व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.